माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील. शांत वाटतंय, धन्य वाटतंय. बाबांच्या चरणी आल्यावर ते कायमच शांत वाटतं. माणूस ज्या काही विवंचना शंका घेऊन आलेला असतो तो परत शांत मनाने जातो. तशीच मी पण आली आणि मीही शांत मनाने जाणार. नवीन प्रोजेक्ट आहे सध्या, खूप नवीन प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत. पण आज गुरुवारचं महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलूया. प्रोजेक्ट्सबद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये. पण फार छान वाटतं. मंदिराची काळजी पण सुंदर घेतात. स्वच्छता खूप छान आहे. सगळं ऑर्गनाइज आहे. बघून बरं वाटतं. आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात. त्याच्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं. हा माझा तरी अनुभव. नाही, असं काही नाही आहे. मी शूटसाठी 2 दिवस 2 शेड्यूल नव्हते, तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट. पण कानगोष्टींसारख्या गोष्टी पसरतात त्याच्यामुळे. कायम महाराष्ट्राची जत्रा बघत असतो, कायम केले जाते. सई मॅडमची तब्येत अशी, सई मॅडमची तब्येत अशी, कसं शो चालू असतो, शो मध्ये तुमच्यावर कायम कमेंट केले जाते, काय वाटतं? तब्येत केले जातात असं तुमच्या तब्येतीवर. वी लुक फॉरवर्ड टू इट. म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो, प्रिव्हिलेज मानतो. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो. नाही, महाराष्ट्राची अशी जत्रा आता प्रचाराला देखील बाहेर पडते. प्रचाराला निवडणुकीच्या होय, हे मला माहित नाही. MSG लाईव्ह नावाचा आमचा एक शो आहे. याचा आणि पॉलिटिक्सचा काही संबंध तुम्ही आज नवीन कार घेतली असं समजतंय बाबाच्या नाही. ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. नका ना विचारू हे प्रश्न प्लीज. देवाच्या दारामध्ये प्रत्येक पाडव्याला कळेल. पाडव्याला नवीन कुणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल तर बाबांच्या दरबारात येत असतो, पूजा करतो. असंच काहीतरी आहे आज. साईंचं दर्शन घेतलं, काही प्रार्थना केली का साईंकडे? असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते. ते फक्त साईंमध्ये आणि सईमध्ये आहे. त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचं सध्या फ्युअर चालू आहे. काय वाटतं तुम्हाला की केंद्रात कोण उमेदवार असावा? त्यात करून तुम्ही पुण्यातले आहात. नाही, मी सांगलीची आहे. ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. पण पुण्यात तुमचं वास्तव्य असतं. हे बघा, ते असंच आहे ना. पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही. पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही. तसं पॉलिटिक्स आहे. मला असं वाटतं की वेट अँड वॉचचा गेम आहे, तर ते आपण एन्जॉय करू. मात्र काय आहे, काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे. केंद्रात कोण गादी राखणार तुम्हाला? मला वाटून काही होणार नाहीये असं मला वाटतं. पण हो, नवीन विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवीन विचारसरण्या येऊ पाहतायत. आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतोय ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाहीये. त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतोय. आता बघू काय होतं. थँक्यू.